नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। बीड हत्या प्रकरणामध्ये SITनं वाल्मिक कराडचा आता ताबा घेतलेला आहे। या हत्या आणि मकोकाच्या गुन्ह्यामध्ये कागदोपत्री अटक करण्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे। कागदोपत्री प्रक्रिया पार पाडूनच कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। थोड्याच वेळात वाल्मिक कराडला केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। वाल्मिक कराड बीड हत्या प्रकरणामध्ये SITनं त्याचा ताबा घेतलेला आहे आणि हत्या मकोकाच्या गुन्ह्यात कागदोपत्री अटक करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतात माझे सहकारी कृष्णा सोनारवडकर आपल्याला। कृष्णा, सुमित, आपण पाहतोय की काल खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर लगेचच SITनं या हत्येच्या प्रकरणामध्ये म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये ते आरोपी असल्याचं निष्पन्न केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावरती मोक्का सुद्धा लावल्याचं सुद्धा स्पष्ट केलेलं होतं। याच हत्या आणि मकोकाच्या केसमध्ये प्रोडक्शन वॉरंट जे आहे ते मोक्का कोर्टानं काल इश्यू केल्यानंतर त्या प्रोडक्शन वॉरंटच्या आधारे आज बीडच्या तुरुंगातून वाल्मिक कराडचा ताबा SITनं घेतलेला आहे आणि हत्येच्या प्रकरणामध्ये आता प्रत्यक्षात अटकेची कारवाई जी आहे ती थोड्याच वेळामध्ये पूर्ण केली जाईल। कागदोपत्री ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच वाल्मिक कराडला बीडच्या म्हणजे केडच्या कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता वाल्मिक कराडला CIDच्या अधिकाऱ्यांनी आता चौकशीला नेलेला आहे। तिथे कागदोपत्री अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये केजच्या कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर केलं जाईल। वाल्मिक कराडला हजर केल्यानंतर प्रत्यक्षात तपास अधिकारी जे आहेत ते आतापर्यंत या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत। ते नेमके काय दावा करतात, या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडची नेमकी भूमिका काय होती आणि हत्या प्रकरणामध्ये त्यानं कुठला रोल निभावलेला आहे याची सुद्धा माहिती जी आहे ती तपास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिली जाईल। सरकारी वकिलांच्या माध्यमातून या सगळ्याचा युक्तिवाद केला जाईल आणि त्यानंतर वाल्मिक कराडच्या बाबतीमध्ये काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आतापर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये 8 आरोपी अटकेमध्ये आहेत। त्यामध्ये विष्णू चाटे हा 8वा आरोपी होता आणि प्रत्यक्षात याच्या आधीचे आपण पाहिलं तर सुदर्शन घोले, जयराम चाटे, प्रतीक घोले, त्याचबरोबर महेश केदार आणि सिद्धार्थ सोनावणे हे जे आरोपी आहेत त्या सगळ्यांना सुद्धा पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि विष्णू चाटेला या दोन्ही प्रकरणामध्ये म्हणजे खंडणीचं प्रकरण त्याचबरोबर हत्येचं प्रकरण या दोन्ही प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी झालेली आहे। मात्र वाल्मिक कराडला आता हत्येच्या प्रकरणामध्ये अटक करण्याची कारवाई सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात ही कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वाल्मिक कराडला केज कोर्टामध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर केज कोर्टामध्ये वाल्मिक कराडचा हत्येच्या प्रकरणामध्ये नेमका संबंध काय, त्यानं कुठली भूमिका निभावलेली होती याचा खुलासा SITच्या अधिकाऱ्यांच्या वतीने केला जाईल आणि त्यानंतर त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी SITच्या वतीने मागितली जाते आणि कोर्ट नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। खंडणीच्या प्रकरणामध्ये जवळपास 15 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर वाल्मिक कराडला काल न्यायालयीन कोठडी झालेली होती आणि त्यानंतर दुसऱ्या हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला आरोपी बनवण्यात आलेलं होतं। त्याच्यावरती मकोका सुद्धा लावलेला आहे आणि मकोकाच्या गुन्ह्यामध्ये किती दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास आपण पाहतोय की CID कडून खंडणी प्रकरणाचा तपास सुरू होता, त्याचबरोबर CIDचं जे विशेष तपास पथक आहे त्या SIT कडून या हत्या प्रकरणाचा तपास केला जातोय। 2 वेगवेगळी पथकं ही या सगळ्या प्रकरणामध्ये आतापासून काम करतायत। त्यामुळे वाल्मिक कराडला आता हत्येच्या प्रकरणामध्ये अटक करण्याची कारवाई आणि प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। ही कागदोपत्री प्रक्रिया थोड्याच वेळामध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर वाल्मिक कराडला घेऊन SITचे अधिकारी हे केज कोर्टामध्ये पोहोचतील आणि त्यानंतर आज कोर्टामध्ये हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडबद्दल काय खुलासा होतो, SITचे अधिकारी या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा काय संबंध होता हे काय खुलासे करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण जवळपास 1.25 महिना उलटून गेलेला आहे तरी सुद्धा वाल्मिक कराडवरती हत्येचा जो काही आरोप केला जात होता, सगळ्या राजकीय नेत्यांकडून ज्या काही प्रतिक्रिया येत होत्या त्याचबरोबर देशमुख कुटुंबियांकडून सुद्धा या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी करा अशा पद्धतीची एक सातत्यानं मागणी लावून धरली जात होती। अखेर वाल्मिक कराडला काल SITनं या हत्येच्या प्रकरणामध्ये आणि मकोकामध्ये आरोपी बनवलेला आहे आणि आज केजच्या कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। त्यामुळे 1.25 महिन्यापासून जो प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे की नेमकं संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडनं कुठली भूमिका निभावलेली आहे, काय त्याचा संबंध आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आज केजच्या कोर्टामध्ये या संदर्भात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।